DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. नाशिकच्या श्रमिक नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर व संत सावता महाराज मंदिर परिसरात संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त भव्य पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संत येती घरा तोची दिवाळी दसरा या भावनेतून भक्तिमय वातावरणात संत सावता महाराजांची पालखी काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक आणि समाज बांधव सहभागी झाले होते. पालखी सोहळ्यानंतर कार्यसम्राट आमदार श्रीमती महेश हिरे यांच्या माध्यमातून 75 लाख रुपयांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या भव्य दिव्य डोमचे लोकार्पण करण्यात आले. कैलासवासी माळीदादा यांच्या पत्नी सुनंदाताई माळी यांच्या हस्ते भव्य दिव्य डोमचे फीत कापून लोकार्पण करण्यात आले. तर भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते श्रीफळ फोडण्यात आले. यावेळी संत सावता महाराजांच्या भक्तांनी आमदार श्रीमती हिरे यांनी भव्य दिव्य डोम साठी निधी देऊन डोम बांधून दिल्याबद्दल मनोगतातून आभार व्यक्त केले. जो 72 लाख रुपये निधी लागला होता तो मंजूर करून आम्हाला तुम्ही यादी दाखवली. आमचा 50% नक्की तर जीवाची वाला की आता आपलं काम होणार. आणि म्हणून आम्ही दादा गेल्यानंतर सुद्धा कार्यकर्त्यांना जे काही सांगायचं होतं त्या पद्धतीने सांगितलं. आम्ही देवाला एकच सगळं घालत होतो, सावता महाराजांनी ठरवून राहिला की ताईच आमदार व्हावे. कोणी काही म्हणू बाकीचं आमचं स्वार्थ करायचं असेल त्याच्यामध्ये की ताई आलं तरच आमचं डोम होईल. आमदार निधीतला डोम होता, परंतु देवाला काळजी असते. आपण फक्त प्रयत्न करतो, आपलं काम प्रयत्न करायचं आहे. म्हणून ताई पुन्हा निवडून आल्या आणि नंतर काही काळामध्येच हे काम सुरू झालं. त्याचं टेंडर निवडून नंतर आणि आज आपल्याला जो भव्य दिव्य डोम दिसतोय हा माननीय कार्यसम्राट आमदार श्रीमती यांच्या निधीतून तयार झालेला आहे. यावेळी भाजपच्या महामंत्री रश्मिताई हिरे यांनी कैलासवासी सदाशिवदादा माळी यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच भव्य दिव्य डोमला सदाशिवदादा माळी यांचे नाव देण्यात आल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. महाराज की संत सावता महाराज की कांदा पोळा भाजी अवघी मिठाई माझी, हे त्यांचे बोल होते. आपण बघतो की देवधर्म करताना अनेक लोक संन्यासी होतात, परंतु सावता माळींनी आपल्याला काय शिकवलं की आपला कर्म करताना सुद्धा आपण आपला धर्म जोपासू शकतो. कारण की ते शेतकरी होते आणि शेतात काम करता करता सहज त्यांना सगळीकडे विठोबाचं दर्शन व्हायचं. पेरलेल्या मातीमध्ये, बैलांमध्ये, उगवलेल्या रोपट्यांमध्ये सगळीकडे त्यांना विठोबा दिसायचा. एकदा सहज रुक्मिणीने विठ्ठलाला विचारलं की असा कुठला भक्त आहे तुमचा जो आतापर्यंत एकदा पण पंढरपूरला आला नाहीये, असा आहे का कोणी भक्त? तेव्हा विठोबा म्हटले, चल मी रुक्मिणीला, चल माझ्या सोबत, मी तुला दाखवतो. आणि मग ते सोलापूर जवळ आले आणि तेव्हा त्यांनी पाहिलं की सावता माळी अतिशय काबाड कष्टाने शेतामध्ये रोप पिकवत होते. त्यांची कारभारीण, त्यांची बायको पण त्यांच्या सोबत होती आणि ती पण त्यांना कितीच प्रश्न विचारत होती की का हो तुम्ही एवढे विठोबाचे भक्त आहे, दिवस रात्र विठू माऊली एवढे भजन करता, कीर्तन करतात, परंतु मी आजपर्यंत तुम्ही मला पंढरपूरला घेऊन नाही गेले. त्याच्यावरती इतकं सुंदर उत्तर सावता माळी महाराजांनी दिलं. ते म्हटले, माझा विठोबा हा पंढरपूरला तर आहेच, परंतु ह्या सगळीकडे मला माझा विठोबा दिसतो. या दादांनी सांगितलं की उद्या काल्याचं कीर्तन आहे, 12-12:30ला आवर्जून सीमाताई इथे येतील आणि तुमच्या सगळ्यांना भेटतील, असा मी शब्द तुम्हाला नक्की देते. खूप महत्वाचं आहे कारण की महाराजांची पुण्यतिथी आहे. बरेच जण म्हटले ताई उद्या येत आहे तर आपण उद्या करू पुण्य आपलं हे उद्घाटन, परंतु आजचा दिवस महत्वाचा आहे. म्हणून आज सगळ्यात पहिले आमच्या सगळ्या मान्यवरांच्या हस्ते या संत सावता माळी महाराज मंदिर, त्याचबरोबर आमचे कर्मयोगी सदाशिव माळीदादा सभागृहाचं लोकार्पण झालं असं सर्वप्रथम मी जाहीर करते. खरं तर आता काकांनी सांगितलं की राजकारण हे एका दिवशीच करायचं आणि इतर वेळेस समाजकारण करायचं.
माळी दादांकडनं खूप शिकण्यासारखं होतं. अगदी सामान्य कुटुंबातून ते आले. केप्रियन्स कंपनीमध्ये जॉब करताना त्यांच्या आजूबाजूला जे त्यांचे कामगार मित्र होते त्यांचे प्रश्न त्यांनी सोडवले. त्यांचे प्रश्न सोडवता सोडवता त्यांना हे समजलं की आपल्या समाजात सुद्धा खूप लोकांना आपली गरज आहे आणि ह्या लोकांचं आपण काहीतरी केलं पाहिजे. माळी दादा राजकारणाकडे वळले. त्यानंतर ते नगरसेवक झाले, ते सभापती देखील झाले. मला अजूनही आठवतं अतिशय चांगला हंडा मोर्चा त्यांनी काढला होता जो खूप जास्त फेमस झाला होता, कारण की जो कचरा डेपो इकडे होणार होता तो माळीदादांच्या प्रयत्नाने तो दुसरीकडे शिफ्ट झाला आणि त्याच्यामुळे आपण आज मोकळा श्वास घेतोय. तर खरंच दादांचे जेवढे आपण म्हणतो की त्यांनी हिरे कुटुंबाचे आम्ही ऋण फेडू शकत नाही, परंतु खरं उलट आहे की आम्ही तुमचे ऋण फेडण्याचा प्रयत्न या डोमद्वारे करतो आहे. त्यामुळे तुम्ही असं कधीच करू नका दादा, कारण की खरं तर समाजात काम करताना अशा लोकांची आपल्याला खूप आवश्यकता असते. त्यांचे पण डोळे पाणावले असते, परंतु मला आज त्या गोष्टीचा खूप आनंद आहे की माळीदादांचं जे स्वप्न होतं त्याच्यासाठी आम्ही हिरे कुटुंब आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचा एक छोटासा हातभार लागला आणि ह्या ठिकाणी श्रमिक नगरमध्ये भव्य असा डोम उभा राहिला. खरं तर हा सावतामाळी जयंतीच्या पुण्यतिथीच्या तुम्हाला शुभेच्छा देते आणि त्यांच्या आशीर्वादाने अजून या परिसराची जास्तीत जास्त आपण कशी प्रगती करू शकू याच्यासाठी आम्ही अजून पण नक्कीच कटिबद्ध आहे. आता पण माळीदादांनी पुढच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत, नक्कीच टप्प्याटप्प्याने आपण त्या पूर्ण करू. आम्हाला तुम्ही इतका सन्मान दिला, आम्हाला इथे बोलवलं, त्याबद्दल मी सगळ्या श्रमिक नगरवासियांचे खूप खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद. भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी देखील सदाशिवदादा माळी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. आणि आपलं नेटवर्कवर सर्च जर केलं तर कोणाचीही माहिती ताबडतोब मिळते. म्हणजे श्री संत शिरोमणी सावता महाराजांचं नेटवर जाऊन मी वाचन करत होतो आणि इतकं मोठं काम पंढरपूर हे आपण चांगलं काम केलं तर इथंच आहे असं शेती करून त्यांनी म्हटलेलं आहे. आणि 1250चा जो इतिहास आहे, 1250चा त्यांचा जन्म आहे आणि सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात आरंगाव हे त्यांचं गाव आहे. विचार करा, 1250 साली जन्मलेली व्यक्ती आणि आजही त्यांचं नाव घेतलं जातं. याचा अर्थ त्यांनी किती मोठं काम आपल्याला सांगून गेलेले, किती पुण्यकर्म या ठिकाणी केलेलं आहे आपल्या लक्षात येईल. आणि त्यांच्या डोमचा लोकार्पण सोहळा ज्यांचं स्वप्न होतं ते कर्मयोगी सदाशिव दादा माळी यांच्या धर्मपत्नी आमच्या आई सुनंदा आईच्या हस्ते झाला. हा पुन्हा एक योगायोग चांगला. मी त्यांच्या शेजारी बसलो तेव्हा त्यांचं नाव विचारत होतो. मला सांगितलं त्या ताई नावाने या ठिकाणी, ताई म्हटलं का ते त्यांचंच नाव आहे, परंतु तरी मला रावलं नाही म्हणून त्यांचं नाव मी विचारलं. ताईंनी केलं, ही एक आनंदाची गोष्ट आहे. अतिशय आपण म्हणतो साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा. मला आमचे भारतीय जनता पार्टीचे मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी पालखी ज्या मार्गावरून येत होती तिथं पालखीला खांदा द्यायला नेलं होतं आणि मला खूप धन्य पावलं का मी जी पालखी संत सावता महाराजांची त्या पालखीला मी खांदा लावला. मी पण धन्य झालो असं मला वाटतंय. मी आश्वासित करतो की डोमवर आपल्याला थांबायचं नाही. आता महेश भाऊंना निरोप आला की 268 कोटीचा या मतदारसंघाचा डीपीआर सीमाताईंनी मंजूर केलेला आहे. त्याबद्दल त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो आणि थांबतो. मंडळ भाऊ असते तर त्यांना खूप आनंद झाला असता की त्यांचे प्रयत्न जास्त होते. वारंवार आम्हाला भाऊ भेटायचे, तुम्ही ताईंना सांगा ना एवढा आमचा डोम आहे, पण आम्हाला जेव्हा सप्ताह होतो इथं तर आम्हाला 1.5 लाख रुपये इथं मंडप टाकायला लागतो. खरंच आज ताईंनी म्हणजे ताईंना जो शब्द देतो आपण, ताईंनी जो शब्द दिलेला होता तो तुमचा शब्द ताईने राखला आणि ताईंनी कोणत्याही प्रभागात ताईंचे खूप चांगले काम आहेत. आपल्या ताईंचे आमच्या प्रभागात सुद्धा आजचा डोम तुळजाभवानी मंदिरात, रेणुका माता मंदिरात दिलेला आहे ताईंनी. खरंच मी खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रमिक नगरवासियांना माझा सर्वप्रथम नमस्कार. देव भक्तीमध्ये क्रमामध्ये असतो असे सांगणाऱ्या संत सावता माळी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त माझ्याकडून, माझ्या संपूर्ण बंधुरे कुटुंबाकडून, आमच्या 4ही नगरसेवकाकडनं तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि महाराजांना विनम्र अभिवादन.
आज या शुभदिनी खूप छान कार्याला सुरुवात झालेली आहे. तुमच्या या डोमचे उद्घाटन झाले आहे. खरं म्हणायला गेलं तर भाऊ संपूर्ण सातपूर पंचक्रोशीमध्ये एवढा मोठा सभागृह कुठे नसेल, एवढा छान सभागृह त्यांनी केलेला आहे. त्याबद्दल मी ताईंचे खूप मनापासून आभार मानते. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने मंचावर भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे बाळूदादा थोरात, हनुमंत सोनोने, ज्ञानेश्वर पेहरे, श्री संत सावतामाळी मंडळाचे अध्यक्ष गोविंद माळी, एकनाथ माळी, ज्ञानेश्वर थोरात, राजेश महाजन, रवींद्र महाजन, दिलीप महाले, ज्ञानेश्वर महाजन, गुलाब माळी आदी मान्यवर प्रयत्नशील होते. DPA न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, सातपूर. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.